अजित पवार संध्याकाळी पुण्यामधून आता मुंबईसाठी निघतायत। 10 वाजता ही बैठक होणार असल्याची अजितदादांनी माहिती दिलेली आहे। तर या घडीची आपण मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहतोय। आता जागा वाटपाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात आता बैठकांचा धडाका लागलेला आपण बघतोय। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना या संदर्भात फोन आलेला आहे। ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना फोन आला आणि महत्त्वाची बैठक पण पार पडते। कुठले नेमके मुद्दे यात येऊ शकतात? लोकसभेच्या निवडणुकांच्या जागावाटपावरून खल होणाऱ्या या रात्रीच्या बैठकीमध्ये साधारणपणे 10 वाजता ही बैठक नियोजित केलेली आहे। यासाठी अजित पवार आज दिवसभर पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना फोन केला आणि बैठकीसाठी या अशा पद्धतीचा जो निरोप आहे तो मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना दिलेला आहे। अर्थात महायुतीच्या जागावाटपाच्या सगळ्या प्रकरणांवर उद्या अंतिम स्पष्टता येणार आहे। उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या महायुतीच्या राज्यातल्या जागांची यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। यापूर्वी मात्र सातारा आणि नाशिकच्या 2 जागांवरून जी महायुतीमध्ये जो तिढा निर्माण झाला होता, जो सुटलेला आहे, त्याच्यावरून आणखी जो खल आहे तो रात्री होऊ शकतो, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी जागा आहे ती नाशिकच्या जागेच्या संदर्भानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। साधारणपणे 10 ते 10:30च्या दरम्यान मुंबईमध्ये ही बैठक सुरू होईल। अजित पवारांनी स्वतः ही माहिती दिली आहे की मुख्यमंत्र्यांचा अगदी काही वेळापूर्वी त्यांना फोन आलेला होता आणि ते आता पुण्यात आहेत। पुण्यातल्या काही कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित आहेत। इथल्या बैठका संपल्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, त्यामुळे बैठकीत नेमकं काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।